हॅलो डिअर फ्रेंड्स, यू हॅव टू लर्न व्हील लर्निंग. शिकताना शिकायलाच पाहिजेत, कारण तुमच्यासाठी आम्ही नवीन दररोज व्हिडिओ घेऊन येतोय आपल्याच हक्काचे चॅनल म्हणजेच PNG सायन्स बाय विकास सर आणि शिंदे सरांची कोचिंग क्लासेस बाय शिंदे सर. आज आपण शिकणार आहोत ग्रॅव्हिटेशन मधला एक पुढचा आपला जो मुद्दा चालू आहे तो कुठला आहे? अर्थ 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 ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन आपण त्याला म्हणू. ॲक्सलरेशन्स हा मुद्दा आपला चालू आहे. कुठला? अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन. ओके, तर आपण हा बघणार आहोत. तर अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन बघणार आहोत. आता मी जे ॲक्सलरेशन किंवा अर्थ ग्रॅव्हिटेशन ॲक्सलरेशन असेल तर मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी स्क्रीनवर त्याचं मराठी मिनिंग दिलेलं आहे, ट्रान्सलेशन दिलेलं आहे. कारण की जर मी या बोर्डवर लिहिलं तर जागा पूर्ण आणि व्हिडिओ हा खूप मोठा होईल, त्यासाठी मी काय करणार स्क्रीनवर तुम्हाला ट्रान्सलेशन दिलेलं आहे. तर बघू आपण अर्थ ग्रॅव्हिटेशन ॲक्सलरेशन काय म्हणतात. मराठीत त्याला काय म्हटलं जातं? पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण. तो व्हॉट इज मीन बाय एक्सलरेशन? एक्सलरेशन क्या होता है? एक्सलरेशन मीन्स काय? त्वरण. त्वरण कशाला म्हणायचं? आता बघा, एखादी कुठलीही ऑब्जेक्ट जर मी बघितलं तर व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ एक्सलरेशन? डेफिनेशन काय आहे त्या एक्सलरेशनची? द रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी विथ रिस्पेक्टिव्ह टाइम. व्हॉट? स्क्रीनवर दिलेलं बघा काय? व्हॉट इज द एक्सलरेशन? डेफिनेशन ऑफ द एक्सलरेशन, द रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी विथ रिस्पेक्टिव्ह टाइम. लक्षात ठेवा, द रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी विथ रिस्पेक्टिव्ह टाइम म्हणजे काय? एखाद्या पदार्थाच्या वेगामध्ये बदल होणे. काय? एखाद्या पदार्थाच्या वेगामध्ये बदल होणे म्हणजेच काय म्हणतो आपण त्याला? त्वरण म्हणतो. सो डेफिनेशन ऑफ ॲक्सलरेशन. ओके, सो रिमेंबर, त्वरण कशाला म्हणायचं? की एखाद्या पदार्थामध्ये काय होणार आहे? बदल होणे. एखाद्या पदार्थामध्ये बदल होणे त्यालाच त्वरण असे म्हटले जाते. किंवा बदलाच्या दरास जो बदल झालेला आहे, बदला किंवा वेगाच्या दरास जो बदल झालेला आहे त्या बदलाला काय म्हणतो आपण? त्वरण असं म्हटलं जातं. मग आता बघा, एखादी वस्तू मी समजा वरती फेकली. ओके, एक वस्तू वरती फेकली अगोदर. ओके, इथपर्यंत गेली ती. आता वरती जात असताना तिचा स्पीड कसा होणार आहे? डिक्रीज होणार आहे. डिक्रीज मीन्स काय? कमी होणार आहे. तिचा वेग जो वेलोसिटी असेल किंवा तिचा वेग असेल तो कसा होणार आहे? कमी. पण ज्या वेळेस ती खाली येते, काय ते खाली येते त्यावेळेस तिचा वेग कसा असणार आहे? जास्त असणार आहे. बिकॉज इज अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन. व्हॉट? अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजेच काय असणार आहे? पृथ्वी म्हणजेच ही आपली पृथ्वी आहे. जर मी या पृथ्वीतून काय फेकला एखादा दगड, तर मी ज्या पोझिशनला वेळ मी जर इथून फेकला तर तो काय होणार आहे? वरती जायला त्याला कसं लागणार आहे? डिक्रीजिंग. म्हणजे वेग कसं होणार आहे? जर डिक्रीज म्हणजे त्यांचा जो स्पीड असेल, वेग असेल, वेलोसिटी असेल ती कशी होणार आहे? कमी होणार आहे. आणि ज्या वेळेस तो वरतून खाली येत असेल तर त्यावेळेस काय करणार आहे? पृथ्वी त्याला काय करते? आपल्याकडे काय करते? आकर्षित करते. मग आकर्षित करत असल्यामुळं काय करणार आहे? आकर्षित करत असल्यामुळं त्यांचा जो वेग असतो तो कसा होतो? वाढत जातो. म्हणून काय म्हणतात त्याला? ॲक्सलरेशन म्हटलं जातं. म्हणजेच काय होतं? समजा मी तुम्हाला सांगितलं की एखादाच दिलेला पॉईंट इथं काय असणार आहे? सेंटर ऑफ द अर्थ. ओके, आता हे काय केलेलं? पूर्ण एखादी वस्तू फेकलेली किंवा मी इथं सन मानलं, याला सन मानलं, हा सूर्य आहे. आणि काय केलं? सूर्य मानलं इथे काय आपली पृथ्वी, राईट? ही फिरत असते, अशी फिरत असते, राईट? मग आता जर एखादी ऑब्जेक्ट किंवा इथं दुसरं जर मानलं मी तर काय होत नाही? याचं डायरेक्शन कुठं असणार आहे? इथं काय बनवणार आहे? सेंट्रिपिटल फोर्स तयार होणार आहे. कुठला? सेंट्रिपिटल फोर्स. याला आपण म्हणतो कुठला? सेंट्रिपिटल फोर्स. म्हणजे काय? अभिकेंद्रीय बल होतं. आणि जे बल तयार होतं म्हणजे गुरुत्वीय बलामुळे काय होतं? जे बल तयार होतं त्यालाच आपण काय म्हटलं जातं? त्वरण म्हटलं जातं. त्या बलामुळे काय तयार होतं? तिथं त्वरण निर्माण होतं. त्या बलामुळे, कुठल्या? या बलामुळे. आणि बल कोणाकडे असतं? डायरेक्शन कोणाकडे असते? त्याची सेंटर ऑफ द सर्कल. या सर्कलकडे काय असते? त्याची डायरेक्शन असते. ओके, दॅट इज कॉल्ड एज अ ॲक्सलरेशन. समजलं? हे ॲक्सलरेशन तुम्हाला दिलेलं आहे. मग आता ॲक्सलरेशन नंतर बघा, ॲक्सलरेशन डेफिनेशन लक्षात ठेवा, द रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी. आता बघणार आपण की द अर्थ ग्रॅव्हिटेशन ॲक्सलरेशन कशाला म्हणायचं? ॲक्सलरेशन कशाला म्हणायचं पूर्ण? आता जर बघितलं हेच असतं, यालाच म्हणतो आपण ग्रॅव्हिटेशन ॲक्सलरेशन म्हणतो. द फर्स्ट वन पॉईंट याचा काय येणार बघा आपला? द अर्थ exerts a gravitational force
on object near it. बघायला द अर्थ एक्झर्ट अ ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ ऑब्जेक्ट किंवा ऑन ऑब्जेक्ट नियर इट. पृथ्वी काय करते तिच्या सर्व, आता समजा हे सर्कल दिलेले आहे चित्रामध्ये बघा दिलेले आहे. आता इथे काय करते ही जी सराउंडिंग आहे, आता पृथ्वीभोवती कोण असतो, मून असतो राईट. हा मून काय करतो, फिरत असतो फिरत असतो फिरत असतो किंवा कुठलीही वस्तू काय असली तर काय करते द अर्थ एक्झर्ट अ ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन नियर इट किंवा ऑब्जेक्ट नियर इट. ती काय करते तिच्या गुरुत्वीय बलामुळे, कुठल्या बलामुळे, गुरुत्वीय बलामुळे काय करते वस्तू काय करते स्वतःकडे आकर्षित करते, काय करते स्वतःकडे काय करते ती जवळ करते. हा तुमचा पहिला पॉईंट कशामधला, अर्थ ग्रॅव्हिटेशन ऍक्सलरेशन मधला. ऍक्सलरेशन तुम्हाला लक्षात ठेवलेलं. ऍक्सलरेशन कशाला म्हणायचं की पृथ्वीकडे काय येते, एखादी वस्तू येते त्याच्या वेगामध्ये काय होणार आहे बदल. आता ऍक्सलरेशन म्हणलं तुम्हाला माहिती आहे की मोटरसायकल बघितली असेल, ऍक्सलरेटर असतं ना असं करायचं म्हणजे स्पीड कमी जास्त हे सर. मग तसंच काय असणार आहे, एखादी कुठलीही वस्तू जर पृथ्वीकडे येत असेल तर तिच्या वेगामध्ये काय होतो बदल होतो, ते कळायचं आहे ऍक्सलरेशन. सो सेकंड पॉईंट काय सांगणार आहे आता आपल्याला. आता हे जे सांगितलेलं आपल्याला ऍक्सलरेशन कशावरून घेतलेलं आहे, ऍक्सलरेशन घेतलेलं आहे न्यूटनच्या सेकंड लॉ. कशावरून घेतलेलं आहे, न्यूटनच्या सेकंड लॉ, म्हणजे न्यूटनच्या सेकंड लॉ प्रमाणे दिलेले. कसा न्यूटनचा सेकंड लॉ काय सांगतो आपल्याला बघा. न्यूटनचा सेकंड लॉ असतो लॉ ऑफ मोमेंटम. पहिले लॉ ऑफ इनर्शिया बॅलन्स अँड बॅलन्स, त्यानंतर लॉ ऑफ मोमेंटम आपण म्हणतो त्याला, हे दिलेलं असतं. मग लॉ ऑफ मोमेंटम काय असतं की याच्यामध्ये काय द सेम ॲज इट इज ॲक्सलरेशन, म्हणजे याच्या वेगामध्ये काय होतो बदल, म्हणजेच काय अकॉर्डिंग टू न्यूटन second law of motion, a force acting on a body, it is result a body result in it is acceleration. काय सांगितलं पॉइंट लक्षात आहे. अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन, अ फोर्स ऍक्टिंग ऑन अ बॉडी रिझल्ट इन इट इज अ ऍक्सलरेशन. काय होतं, ज्या वेळेस समजा हा सर्कल दिलेला आहे ओके, एखादी वस्तू काय केलेली अशी पडते, हा सेंटर ऑफ द सर्कल ओके. एखादी वस्तू काय करते, पहिली वरती फेकलेली, नंतर पुन्हा काय आलेली खाली आलेली. आता ही वरती फेकलेली वस्तू काय येणार आहे खाली येते, पण वरती जात असताना तिचा वेग कसा होतो कमी कमी होत जातो, आणि खाली येता वेळेस तिचा वेग कसा होतो वाढत वाढत जातो. बघा मग काय सांगितलं, अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन, म्हणजे न्यूटनच्या गतिविषयी नियमानुसार दुसऱ्या नियमाप्रमाणे काय होतं, अ फोर्स ऍक्टिंग ऑन अ बॉडी, म्हणजेच काय होतं एखाद्या वस्तूवर काय केलं आपण बल प्रयुक्त केले असतात, काय केले असतात बल प्रयुक्त केले असतात, तर काय होतं रिझल्ट काय त्याचं, तर बल प्रयुक्त केले असतात काय तयार होतं त्वरण तयार होतं. समजा मी याच्यावर काय केलं बल प्रयुक्त केलं होतं ना, सेंटर ऑफ द सर्कल बल प्रयुक्त होतं, मग याच्याकडे बल प्रयुक्त झालं तर यालाच काय म्हणणार आपण ऍक्सलरेशन, यालाच काय म्हणणार त्वरण, म्हणजे दॅट इज कॉल्ड एज अ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन. ओके, यालाच आपण काय म्हणणार कशाचं गुरुत्वीय त्वरण असं म्हणणार. म्हणजे याच्याकडे काय होतं बल अट्रॅक्ट होतं, आणि या बलालाच काय म्हटलं जातं, काय म्हणतात त्वरण असं म्हटलं जातं. म्हणजे काय सांगितलं, एखाद्या वस्तूवर जर आपण काय केलं बल प्रयुक्त केले असतात काय तयार होतं त्वरण तयार होतं. म्हणजे मी या गोष्टीवर इकडं जर बल प्रयुक्त होत असतं, कोणाच्या दिशेकडे सेंटर पॉईंट कडे बल प्रयुक्त होतं ना, यस नो यस, मग याच्याकडे जर बल प्रयुक्त होत असेल तर काय सांगितलं आपल्याला, जर बल प्रयुक्त होत असेल तर यालाच काय म्हणणार आपण तिथं काय तयार होतं त्वरण तयार होतं. थर्ड पॉइंट सेम ॲज इट इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स due to the gravitational force due to the earth on a body result in it is a
acceleration this is called काय, this is called as a gravitation acceleration किंवा आपण इथं लिहू अर्थ ग्रॅव्हिटेशन ॲक्सलरेशन. ओके, लक्षात ठेवायचं. ओके, शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिलं मी. ओके, काय आलं बघा, द ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स मध्ये काय सांगितलं आपल्याला, द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ड्यू टू द अर्थ ऑन बॉडी रिझल्ट इन इट ॲक्सलरेशन. तर सेम ॲज इट इज पहिल्यासारखंच आपलं काय सांगितलं की एखाद्या वस्तूवर जर बल युक्त केले असतं काय तयार होतं, त्वरण तयार होतं. काय तयार होतं, त्वरण तयार होतं. मग त्वरण तयार झाल्यानंतर काय म्हणतात, त्यालाच काय म्हटलं जातं, अर्थ ग्रॅव्हिटेशन ॲक्सलरेशन म्हटलं जातं. म्हणजे पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण त्याला म्हटलं जातं. एखाद्या वस्तूवर बल प्रयुक्त केले असतात त्वरण तयार होते आणि त्या त्वरणालाच किंवा त्यालाच काय म्हटलं जातं, पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण असं म्हटलं जातं. लक्षात पॉईंट हे लक्षात ठेवायचं. पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण कशाला म्हणायचं की एखादी वस्तू त्याच्याकडे येते आणि जे बल प्रयुक्त होतं त्या बलापासून काय तयार होतं, त्वरण तयार होतं. एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं. मी डायग्राम मध्ये तुम्हाला सांगितलं ॲक्सलरेशन काय असतं. ओके, सोप्या पद्धतीने. त्यानंतर बघा चौथा पॉईंट. आता पुढचा पॉईंट आपल्याला पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा. आता चौथा पॉईंट काय सांगितलं जातं याच्यामध्ये की याला डिनोटेड कशाने केलं, इट इज डिनोटेड बाय, इट इज नोटेड बाय अ स्मॉल जी. कशाने दर्शवलं जातं, त्याला स्मॉल जी न दर्शवल्या जातं. हे लक्षात ठेवायचं. कशाने दर्शवलं जातं, स्मॉल जी. म्हणजे याचे जे काय संबोधलं जातं याला संबोधलं कशाने जातं, जी न दर्शवल्या जातं, स्मॉल जी. त्यानंतर पॉईंट दिला आपल्याला कुठला, इट इज अ वेक्टर क्वांटिटी. इट इज अ वेक्टर, इट इज अ वेक्टर. हा काय वेक्टर क्वांटिटी याची. कुठली क्वांटिटी, वेक्टर क्वांटिटी. वेक्टर क्वांटिटी मीन्स काय म्हणतो आपण याला, वेक्टर क्वांटिटी मीन्स काय, सदिश राशी. कुठली राशी, सदिश क्वांटिटी. ज्याला काय असते, दिशा असते आणि परिमाण असतं. काय असतं, परिमाण असतं आणि काय असते, त्याला दिशा असते. त्यालाच काय म्हटलं जातं, वेक्टर क्वांटिटी. म्हणजेच काय सांगायचं आपल्याला, इट इज अ डिनोटेड बाय जी. म्हणजे कशाने दर्शवलं जातं, याला जीने दर्शवलं जातं. आणि ही कुठली क्वांटिटी, तर ही कुठली, सदिश परिमाण असतं. त्याला काय म्हणणार तुम्ही, वेक्टर. मग ही कुठली, वेक्टर. कुठली सांगायचं आपल्याला, गुरुत्वीय त्वरण. हे कसं आहे, कशाने दर्शवलं जातं, जीनं. त्याची राशी कुठली, त्याची राशी आहे सदिश राशी. आणि कशाला म्हटलं जातं ते लक्षात ठेवायचं. ओके, त्यानंतर लास्ट पॉइंट दिला आपल्याला, द डायरेक्शन ऑफ ग्रॅव्हिटेशन ॲक्सलरेशन किंवा ग्रॅव्हिटेशन ॲक्सलरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटी किंवा द डायरेक्शन ऑफ acceleration due to the gravity also the vertically downward. कशी असते, व्हर्टिकली डाऊनवर्ड. लक्षात ठेवायचं. काय सांगितलं लास्ट पॉइंट, द डायरेक्शन ऑफ ॲक्सलरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटी. काय, ड्यू टू द ग्रॅव्हिटी अल्सो व्हर्टिकली डाऊनवर्ड. त्यांची जी दिशा असते कशी असते, सरळ क्षितिज लंब असते. कशी असते, सरळ क्षितिज. वरती फेकलेली वस्तू कशी येणार, खाली. आपल्याला सांगितलं ग्रॅव्हिटीचा नियम सांगितलं आपल्याला, एखादी वस्तू जर फेकली तर कशी येणार, ती खाली येणार. म्हणजे लास्ट पॉइंट काय निघाला, द डायरेक्शन ऑफ ॲक्सलरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटी अल्सो व्हर्टिकली डाऊनवर्ड. त्यांची जी दिशा असते कशी असते, ती खाली असते. गुरुत्वीय त्वरणाची दिशा कशी असते, सरळ क्षितिज लंब खाली असते. पहिला पॉईंट लक्षात ठेवायचा की ॲक्सलरेशन मीन्स काय ते तुम्हाला सांगितलेले, राईट. गुरुत्वीय त्वरण म्हणजे काय की एखाद्या वस्तूने काय केलेले, एखाद्या वस्तूवर काय केलं, बल प्रयुक्त केले असतात किंवा गुरुत्वीय बल प्रयुक्त झाले असतात. काय तयार होते, तिथं त्वरण तयार होते. काय तयार होतं, त्वरण तयार होतं. आणि त्या त्वरणालाच काय म्हटलं जातं, गुरुत्वीय त्वरण असं म्हटलं जातं. म्हणजेच काय, द अर्थ एक्झर्ट अ ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन ऑब्जेक्ट नियर इट. म्हणजे पृथ्वी काय करते, सर्व जवळ घटकावर काय करते, गुरुत्वीय बल काय करते, अप्लाय करते. अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. काय सांगितलं, अ फोर्स ऍक्टिंग ऑन अ बॉडी रिझल्ट इन इट इज अ ॲक्सलरेशन. म्हणजेच काय, एखाद्या वस्तूवर जर काय केलं आपण, बल प्रयुक्त केले असता काय तयार होतं, मग तिथं
त्वरण तयार होतं. आणि त्यानंतर दिला द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ड्यू टू द अर्थ ऑन अ बॉडी रिझल्ट इन इट इज अ ऍक्सलरेशन. इट्स कॉल्ड एज अ ऍक्सलरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटी. त्याला आपण असं म्हटलं तर ऍक्सलरेशन द ग्रॅव्हिटेशनल किंवा ऍक्सलरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटी. ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ओके, असं पण त्याला म्हटलं जातं. त्यानंतर इट इज अ डिनोटेड बाय, यानं कशाने दर्शवलं जातं, याला जीनं. कशाने दर्शवलं जातं, जीनं. आणि त्यानंतर इट इज अ वेक्टर क्वांटिटी. कुठली क्वांटिटी, ही वेक्टर म्हणजे कुठली, सदिश्य राशी. कुठली, गुरुत्वीय त्वरण. कशी आहे, सदिश. एका मार्गासाठी येऊ शकतं. द डायरेक्शन ऑफ, याची डायरेक्शन कशी असते, सरळ असते. ओके.